तुम्ही पण साबुदाणा खिचडी खाऊन बोर झाला आहात का उपवासाला? तर असे साबुदाण्याचे आणि बटाट्याचे वडे करा आणि थंडगार मस्त दही सोबत खा. एकच नंबर लागतात. असली जबरदस्त चव लागते ना. चला मग आता या मिक्सरच्या भांड्यात आपण 2 मिरच्या ह्या घेतलेल्या आहेत. त्याचं छान असं वाटण आपण तयार करून घेणार. आता साबुदाणे हे भिजत घातलेले होते आपण छान. त्यामध्ये आपण आता शेंगदाण्याचं कूट हे आपण मिक्सरमधून काढून घेतलेलं होतं. ते शेंगदाण्याचं कूट टाकलं 2 चम्मच आणि वाटण केलेलं आपण मिरची ती टाकली. छान 2 बटाटे हे शिजवून घेतलेले होते आपण. त्यांना छान मॅश करून घेतले आणि त्यात आपण मीठ घालणार आणि छान अशी कणिक आपण मळून घेणार त्याची. आणि छान आता हातात गोळा घेणार आणि मस्तच असे साबुदाण्याचे आणि बटाट्याचे वडे आपण ते तयार करून घेणार. ज्याचा जो उपवास धरत नसेल ना, तो पण सांगेल की पुढच्या वेळेस तू साबुदाणा खिचडी करू नको आणि असे साबुदाण्याचे आणि बटाट्याचे वडे कर. एकच नंबर लागतात. मग जे उपवास धरणार नाहीत ना, ते पण धरायला लागून जातील. आता गॅसवर कढई ठेवली होती, तेल टाकलं आणि छान असे एक एक करून आपण फ्राय करून घेतले. इतके जबरदस्त आणि टेस्टी लागतात ना हे वडे. जे उपवास धरणार नाहीत ते पण धरायला लागतील. आणि तुम्ही यूट्यूबला हे व्हिडिओ बघत असतील तर यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला बघत असणार तर फॉलो करा.